अंगावरती जर परत जर बोलला तुम्ही तुला दाखवीला अंगावरती जाणं काय कोणते शब्द तुला कळणार नाही करते हा बीडला असलेल्या माणसाला फोन करतात ते तुझा नंबर इथं लागलाय 1 तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल नाही तर दुसऱ्याला दिलं जाईल आणि मूर्ख आहे मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला 5 मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की ह्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं सीएटी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं अडाचं रक्त करून आम्ही इथं आलोय 1 वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळपासून दादा कोण होता परदादा कोण होता सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही मग तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी आणलं गव्हर्नमेंटला इथं उभा करू मला तुम्ही लेखी द्या ही सीएटी सेलची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काल म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतो जर असं आहे तर उद्या मृत्यूपत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू